आता वर्किंग ऑफ ड्राय सेल बघण्यासाठी म्हणून आपण ड्राय सेलमध्ये जे काही कंपोनंट वापरले त्या कंपोनंटचा अभ्यास करू. काही कंपोनंट आहेत ज्या कंपोनंटला मी चित्रात दाखवलेलं नाही आहे, पण अशा कंपोनंटची सुद्धा आपण माहिती घेऊया. पहिले मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा ड्राय सेल आहे, पण हा ड्राय नाही आहे. ओके, हा मॉइस्ट आहे, पण हा लिक्विड, खूप सारा लिक्विडही नाही आहे. पेस्टच्या स्वरूपात त्याच्यामध्ये कंपोनंट आहेत, म्हणून याला ड्राय सेल म्हटलेलं आहे. एखाद्याला वाटेल ड्राय सेल म्हटल्यानंतर हा कंप्लीट ड्राय नाही, ह्याच्यात मॉइश्चर आहे आणि ती पेस्ट थिक पेस्ट आहे रादर, असं मी म्हणेल. इट इज जस्ट लाईक पेस्ट. आणि ती पेस्ट थिक राहावी कुठली, तर अमोनियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईडची. कारण तो तुमच्या लक्षात येईल की मेजर पार्ट या पेस्ट ऑफ अमोनियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईडने ऑक्युपाय केलेला आहे सेलचा. ती पेस्ट थिक राहावी म्हणून मी स्टार्च ॲड केलं आहे. नीट वाचा, स्टार्च इज ॲडेड टू मेक द पेस्ट थिक सो दॅट इट कॅन नॉट बी लीक्ड आउट. जर का ती जास्त थिक न राहता पातळ राहिली तर ते सेलमधनं बाहेर येईल. म्हणून त्या पेस्टमध्ये स्टार्च इज ॲडेड टू मेक पेस्ट थिक सो दॅट इट कॅन नॉट बी लीक्ड आउट. परत एकदा, स्टार्च कंपोनंट मी दाखवला नाही आहे तिथे, पण मी सांगतोय की त्या पेस्टमध्ये स्टार्च आहे. कुठल्या? पेस्ट ऑफ अमोनियम क्लोराईड अँड झिंक क्लोराईडच्या पेस्टमध्ये स्टार्च आहे. इट मेक्स द पेस्ट थिक. हा पहिला पार्ट झाला. दुसरा पार्ट, आता आपण वर्किंग बघण्यासाठी बिफोर दॅट आपण इथं ब्रास कॅप वापरली, सील केलं आहे त्याला. टॉपला सील का केलं आहे? कारण इव्हॅपोरेशन थ्रू लॉस होता कामा नये. कारण मी सांगितलं त्यात थोडं मॉइश्चर आहे, तो कम्प्लीट ड्राय असून चालणार नाही आहे. सो टू अवॉइड, टू प्रिव्हेंट इव्हॅपोरेशन आपण त्याला वरनं सील केलेलं आणि ब्रास कॅप लावून टाकलेले. ओके, धन्यवाद. आता ह्या दोन कंपोनंटची माहिती झाल्यानंतर पेपर स्पेसर. पेपर स्पेसर जो आहे तो आतल्या मटेरियलमध्ये, आणि तो स्पेस ऑब्विसली तो मध्ये, तो सेपरेट करतोय. कुणाला? तर या पेस्टला आणि झिंक कंटेनरला. परत एकदा मी काय बोललो? या झिंक कंटेनरला आणि या पेस्टला सेपरेट करणाऱ्या व्यक्ती कोण आहे? पेपर स्पेसर. मी जे चित्रात दाखवलं नाही त्याच्यावर पहिले बोललो, त्यानंतर चित्रात जी माणसं आहेत त्याच्याबद्दल बोलतोय. आता मी पेपर ब्रास कॅपबद्दल बोललो, वरती सील का केलं ते पण सांगितलं, आणि पेपर स्पेसरची पण माहिती दिली की त्यांनी या दोन कंपोनंटला सेपरेट केलं आहे. आता तिसरा कंपोनंट आहे झिंक कंटेनर. हेच तर या सेलचं वैशिष्ट्य आहे की जो आपण कंटेनर घेतला आहे त्यालाच आपण इलेक्ट्रोड म्हणून ॲक्ट करणार आहोत. अगोदर मी बोललोय की झिंक कंटेनर इज गोइंग टू, ऑर झिंक इज गोइंग टू ॲक्ट ॲज ॲन ॲनोड. तो ॲनोड म्हणून ॲक्ट होणार आहे, म्हणजेच तिथे ऑक्सिडेशन होणार आहे. म्हणजे तिथे मी चित्रात क्लिअर कट दिसतंय, झिंक गिव्ह Zn2++2 इलेक्ट्रॉन. म्हणजे चित्रामध्ये सगळ्यांना दिसतंय की झिंकपासून मला Zn2+ आणि 2 इलेक्ट्रॉन मिळाले आहेत. प्रॉडक्ट साईडला इलेक्ट्रॉन दिसतात आहे किंवा राईट हँड साईडला इलेक्ट्रॉन दिसतात आहे, म्हणजे नक्कीच हे ऑक्सिडेशन आहे. आणि ज्या इलेक्ट्रोडवर ऑक्सिडेशन होतं त्याला नक्कीच मी ॲनोड म्हणतो. आय होप सो सर्व विद्यार्थ्यांना कळलं असेल. सोपी रिॲक्शन आहे. गॅल्व्हॅनिक सेलच्या सुरुवातीच्या एक्झाम्पलपासून ही रिॲक्शन आपण ॲनोड म्हणून बघतोय. आता दुसऱ्या पार्टकडे वळूया, ज्याचं नाव आहे रिडक्शन ॲट कॅथोड. म्हणजे बघा किती सोपं आहे. ओके, आणि मी इतक्या वेळा बोलतोय की त्यासारखं सेलकडे बघत राहा, तुमची ती नावं पाठ होत राहतील. मी नावाप्रमाणे एक फंक्शन सांगत आलो आहे. जो माणूस मी चित्रात दाखवला नाही त्याच्याबद्दल मी अगोदर बोलून टाकलं आहे. जेव्हा मी इकडे येणार आहे पेस्ट ऑफ अमोनियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईड, तिथं परत मी त्याच्याबद्दल बोलेलच. आता आपण रिडक्शन ॲट कॅथोडकडे जाऊया. ऑब्विसली कॅथोडवर रिडक्शन होते. आता ही जी पेस्ट आहे अमोनियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईड, याच्यामध्ये अमोनियम आयन आहे NH4+. आपल्या 11वीच्या अनेक लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही हिंट्स देताना नेहमी सांगत आलो आहे की कार्बोनेट जर का, म्हणजे CO3- जर का किंवा CO3 जर का प्रॉडक्ट साईड रिॲक्टंट साईडला असेल तर प्रॉडक्ट साईडला आपल्याला CO2 दिसतो. त्याच पद्धतीने
जर का NH4+ जर का रिएक्टंट साईडला असेल तर प्रॉडक्ट साईडला आपल्याला अमोनिया दिसतोच. आता हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे झिंक सोडणार आहे. ऑब्विसली ते काय इकडून इकडे जाणार नाही तर ते एक्सटर्नल सर्किटमधनं कॅथोडमध्ये जाणार आहेत. ओके, म्हणजे समजा तुम्ही वायर जोडली असणार आहे ना, इकडनं एक वायर जोडून ही वायर आपण अशी इकडे, इथं मध्ये कुठेतरी बल्ब असणार आहे, बल्ब प्रकाश टाकणार आहे. ओके, म्हणजे ही असं एक्सटर्नल सर्किट असणार आहे. इकडनं एक वायर, बल्ब आणि वायरचं दुसरं एंड इकडे जोडलेलं आहे. ओके, डन. म्हणजे इथं मध्ये बल्ब, वायर आणि ग्रॅफाईट रॉड. म्हणजे निगेटिव्ह टर्मिनलमधनं एक वायर, बल्ब आणि दुसरं एंड पॉझिटिव्ह टर्मिनलला करंट फ्लो, सर्किट कंप्लीट. म्हणजे इलेक्ट्रॉन एक्सटर्नल सर्किटमधनं आता इकडे जेव्हा NH4Cl कडे येतील त्यावेळेस त्यातल्या NH4+ कडे ऑब्विसली इलेक्ट्रॉन जातील, Cl- कडे जाणार नाहीत. अमोनियाचं पटकन रिडक्शन होईल. एक लक्षात घ्या, एखादा म्हणेल सर तिथं Zn2+ पण आहे, पण लक्षात घ्या Zn2+ हा रिडक्शन करण्यामध्ये इंटरेस्टेड नाही. Znला ऑक्सिडेशन करण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि हे सगळं स्पॉन्टेनियसली चाललंय. म्हणजे Zn2+ला 2 इलेक्ट्रॉन खाऊन परत Znमध्ये रूपांतर व्हायचं त्याची टेंडन्सी नाही आहे असं मी म्हणेन. म्हणजे ते जे 2 इलेक्ट्रॉन येतील ते त्या सगळ्यांमध्ये तोच एक प्राणी आहे. म्हणजे कोण? अमोनियम आयन NH4+ हाच एक प्राणी जो ते इलेक्ट्रॉन खाऊ शकतो. ओके, कारण त्याला लवकर रिड्यूस होता येतं. म्हणून त्या सगळ्यांमध्ये चॉईस एकच आहे की ते इलेक्ट्रॉन कोणी खावेत तर ते NH4+नी खावेत. Cl- कडे जाणारच नाही कारण Cl- वर ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज आहे. Zn जाणार, Zn2+ कडे जाणार नाही कारण मी सांगितलं Zn2+ फॉर्म करणं जर का टेंडन्सी असेल तर Zn2+ पासून Zn तयार होणं ही टेंडन्सी नाही आहे. त्यामुळे Zn2+ ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार नाही. आणि त्यामुळे म्हणजे बाकीचे सगळे लोकांना, सगळ्यांच्या कार्बन, MnO2 या सगळ्या लोकांमध्ये NH4+ हाच एक घटक आहे जो रिड्यूस होऊ शकतो. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन पहिले NH4+ कडे गेले किंवा ते NH4+नी खाल्ले तेवढ्या सगळ्या मिश्रणामध्ये. स्टार्च तर रिएक्टच होणार नाही, त्याचं काम दिलेलं आहे, त्यांनी पेस्ट थिक केली. आणि मग आता विचार करा या NH4+ म्हणजे ॲक्च्युली काय असतं तर NH4+ हे ॲक्च्युली सगळ्यांना माहिती आहे. एक्सक्यूज मी, NH4+ हा कसा तयार होतो तर सगळ्यांना माहिती आहे. हा ॲक्च्युली तयार कसा होतो NH3+H+ पासून तयार होतो मी असं म्हणेन. म्हणजे जर का NH4+ मधनं जर का अमोनिया रिलीज करायचा असेल तर बाजूला काय उरणार आहे H+. दिसतंय सगळ्यांना. म्हणजे त्या एक H+नी जर का या 2 इलेक्ट्रॉन मधला एक इलेक्ट्रॉन खाल्ला तर ते मिळून मला H देतील. पण हायड्रोजन एकटा राहत नाही, तो म्हणतो मी H2 तयार करतो. म्हटल्यानंतर इथे जर का H2 पाहिजे असेल तर इथं 2H+ पाहिजे असेल, 2H+ पाहिजे असेल तर 2 इलेक्ट्रॉन पाहिजे असतील, 2H+ पाहिजे असेल तर 2NH4+ पाहिजे असेल, 2NH4+ पाहिजे असेल तर 2NH3 पाहिजे असतील. म्हणून इकडे चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय 2NH4. मी मधला हा प्राणी दाखवलेला नाहीये. या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण H2 लिहिलेलं आहे. म्हणजे ही रिएक्शन लिहिताना आपण अशा पद्धतीने दाखवले 2NH4 + 2 इलेक्ट्रॉन गिव्स 2NH3 + H2. परत एकदा नीट चेक करा मी काय सांगितलं ते. सगळ्यांना कळलं असेल. मी तुम्हाला कळावं म्हणून इकडे एक सिम्प्लिफिकेशन दाखवलं होतं की NH4+ तयार कसा होतो तर NH3 आणि H+ला धरून NH4+ तयार होतो. पण जर का त्या H+नी इलेक्ट्रॉन खाल्ले तर तो मला H देतो. पण मला H2 पाहिजे म्हणून 2H+ म्हणून तो 2 इलेक्ट्रॉन खाईल. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन 2H+ मला H2 दिले. मग इथं 2 अमोनिया तयार होतील, इथे 2NH4+ तयार होईल. माझ्या मते सगळ्यांना कळलंय 2NH4+ तयार होईल म्हणजे मला 2NH4+ कन्सिडर करावे लागतील. ओके, म्हणजे 2NH4+ + 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे इथे लिहिताना तुम्ही परत एकदा तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी लक्षात ठेवा 2NH3 आणि 2H+ आहेत.
हे 2H प्लस 2 इलेक्ट्रॉन खाऊन H2 तयार करतील, म्हणजे 2H प्लस 2 इलेक्ट्रॉन्स घेतील आणि H2 तयार करतील आणि 2 NH3 ॲज इट इज मिळाले. आय होप सो सगळ्यांना रिॲक्शन कळली असेल. आणि ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे? रिडक्शन आहे. ओके. आता मग तुम्ही म्हणाल सर म्हणजे याचा अर्थ झिंकचं काम झालं. तुम्ही झिंकचा रोल सांगितला. ओके, झिंक कंटेनरचा. ओके, त्याचबरोबर तुम्ही NH4Clचा रोल सांगितला. तुम्ही पेपर स्पेसरचा रोल सांगितला. सील केलेल्या ब्रास कॅपपासून तुम्ही सगळं सांगितलं. मग आता आम्हाला या गोष्टीबद्दल माहिती द्या की सर मग आपण MnO2 का ॲड केलं? वाय वी हॅड ॲडेड MnO2? वाय वी हॅड ॲडेड झिंक क्लोराईड? वाय वी हॅड ॲडेड कार्बन? या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला बोललं पाहिजे. तत्पूर्वी एकदा या 2 रिॲक्शनकडे बघा, मग आपण पुढच्या रिॲक्शनकडे जाऊया. MnO2चा रोल बघूया की MnO2 म्हणजे मँगनीज डायऑक्साईड आपण आपल्या ड्रायसेलमध्ये का ॲड केलं आहे. त्या इथे सगळ्यांना दिसतंय की हे जे 2 एलिमेंट आहेत ना, एलिमेंट म्हणण्यापेक्षा हा जो अमोनिया आणि हायड्रोजन हे जे 2 सबस्टन्स तयार झालेत हे आपल्याला ड्रायसेलमध्ये नको आहेत. ओके, हायड्रोजन आपल्याला ॲक्युम्युलेट होऊ द्यायचा नाही आहे. कुठे? या कॅथोडवरती म्हणजे ग्रॅफाईट रॉडवरती. म्हणून आपण या हायड्रोजनला रिमूव्ह करायची जबाबदारी ही मँगनीज डायऑक्साईडवरती दिलेली आहे. परत एकदा ऐका, आपल्याला अमोनिया आणि हायड्रोजन हे दोन्ही आपल्या ड्रायसेलमध्ये नको आहेत. त्यातल्या हायड्रोजनच्या रिमूव्हलबद्दल आत्ता मी बोलतोय. हायड्रोजनला रिमूव्ह करायची जबाबदारी मँगनीज डायऑक्साईडवर दिलेली आहे. म्हणून H2 आणि मँगनीज डायऑक्साईडची रिॲक्शन या कोपऱ्यात मी दाखवली. जरा नीट ऑब्झर्व करा की H2 आणि मँगनीज डायऑक्साईडनी आपल्याला Mn2O3 प्लस H2O दिलेलं आहे. अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की अनेक वेळा मी सांगतो की हायड्रोजन आणि ऑक्सिजन इफ दे आर इन द रिॲक्शन मोस्ट ऑफ द टाइम दे विल गिव्ह वॉटर टू अस. सिमिलरली या रिॲक्शनमध्ये सुद्धा H2 आणि ऑक्सिजन मिळून H2O मिळाला आहे आणि Mn2O3 मिळाला आहे सॉलिड. आपला H2 निघून गेलेला आहे कारण आता तो हायड्रोजन राहिला नाही, तो वॉटरमध्ये कन्वर्ट झाला आहे. आणि ही रिॲक्शन मिळून आपल्याला कॅथोडसाठी एक कंप्लीट रिॲक्शन लिहावी लागेल. म्हणजे या रिॲक्शनची ॲडिशन करून आपल्याला एक नेट कॅथोडिक रिॲक्शन लिहावी लागेल. परत एकदा ऐका मी काय बोललो ते. ही रिॲक्शन आणि ही रिॲक्शन या 2 रिॲक्शनची ॲडिशन करून आपल्याला एक कॅथोडसाठी, फक्त कॅथोडसाठी, मी सेलसाठी म्हणत नाही, फक्त कॅथोडसाठी आपल्याला एक टोटल किंवा नेट रिॲक्शन लिहावी लागेल. परत एकदा माझं बोलणं आहे का, ही रिॲक्शन आणि ही रिॲक्शन या दोघांची ॲडिशन करून आपल्याला कॅथोडसाठी एक रिॲक्शन लिहावी लागेल. ओके, म्हणजे आपण ॲझ्युम करतोय की रिडक्शन ॲट कॅथोडमध्ये फक्त पहिली रिॲक्शन कन्सिडर करून चालणार नाही, फक्त दुसरी रिॲक्शन कन्सिडर करून चालणार नाही, तर दोघांची ॲडिशन करावी लागेल. त्याचा फायदा काय होतो ते आपण बघूया. जेव्हा मी ॲडिशन करेल त्यावेळेस काय होईल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ॲडिशन केल्यानंतर त्या नेट कॅथोडच्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन H2 जे आहेत ते राहणार नाहीत. नेट कॅथोड रिॲक्शन आपल्याला लिहावी लागेल आणि मग ती जी नेट कॅथोडची रिॲक्शन आहे ती नेट रिॲक्शन फॉर कॅथोड आणि ऑक्सिडेशन ॲट ॲनोडवाली ती एक रिॲक्शन आहे. या 2 रिॲक्शनची ॲडिशन करून आपल्याला सेल रिॲक्शन लिहायची आहे. अजूनही आपलं एक काम बाकी आहे, ते म्हणजे अमोनियाचं रिमूव्हल. ओके, बोलूया त्याच्यावरती, पण तत्पूर्वी आपण रिडक्शन ॲट कॅथोडसाठी
आपल्याला या दोन रिॲक्शनची ॲडिशन करणं गरजेचं आहे, तर ती पहिले लिहूया. इथे तुम्हाला चित्रात दिसतंय की मी ही पहिली जी कॅथोडची रिॲक्शन आहे आणि जिथे मी अजून एक गोष्ट लक्षात घ्या, हायड्रोजनचं मी ऑक्सिडेशन केलं आहे. ओके, हायड्रोजनचं काय केलं आहे? ऑक्सिडेशन. आणि ते मँगनीज डायऑक्साईडनी केलं आहे आणि आपल्याला मँगनीज ऑक्साईड मिळाला आहे. हा मँगनीज डायऑक्साईड आहे आणि हा मँगनीज ऑक्साईड आहे. हा मँगनीज डायऑक्साईड आहे आणि हा मँगनीज ऑक्साईड आहे. मँगनीज डायऑक्साईड आहे आणि हा मँगनीज ऑक्साईड आहे. इथे मँगनीजची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे आणि इथे +3 आहे. म्हणून मी सांगितलं की यांनी याला ऑक्सिडाइज केलं आहे, म्हणजे हा रिड्यूस झाला आहे. या रिएक्शन आणि त्या दोन रिएक्शन इथे, ही पहिली आणि ती दुसरी, अशा दोन रिएक्शन इथे लिहिल्यात. आणि काय लिहिले? नेट रिडक्शन रिएक्शन ॲट कॅथोड, म्हणजे कॅथोडची नेट रिडक्शन रिएक्शन. 2NH4 प्लस 2 इलेक्ट्रॉन प्लस गिव्स 2 अमोनिया अँड H2. आणि जिथे हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झालं H2 + 2 MnO2 gives Mn2O3 plus H2O. H2 cancel. 2NH4 plus 2 MnO2, 2 electron, 2 ammonia, Mn2O3, H2O. ओके, H2 कॅन्सल झालेत. परत एकदा क्लिअर कट दिसतंय. LHSला इलेक्ट्रॉन आहेत म्हटल्यावरती रिडक्शन रिएक्शन आहे आणि ते आहेच आहे, म्हणून तर वरती लिहिलं नेट रिडक्शन रिएक्शन ॲट कॅथोड. ओके, परत एकदा सांगतो. रिडक्शन रिॲक्शनमध्ये दोन रिॲक्शन होत्या. पहिल्या रिॲक्शनमध्ये आपल्याला अमोनियानी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले असं दिसतंय. दुसरी रिॲक्शनचं जे प्रयोजन होतं ते हायड्रोजनला रिमूव्ह करणं होतं, कारण तो आपल्याला कॅथोडवरती ॲक्युम्युलेट होऊ द्यायचा नाही आहे. आणि मग आपण त्या हायड्रोजनचं ऑक्सिडेशन केलं बाय युझिंग मँगनीज डायऑक्साईड. त्याच्यामुळे आपल्याला मँगनीज ऑक्साईड आणि वॉटर मिळालं आहे. ते सगळ्या दोन रिॲक्शन कलेक्ट करून इथं लिहिलं आणि त्यासाठी नेट रिडक्शन रिॲक्शन ॲट कॅथोड लिहिली. दोन्ही रिॲक्शनची ॲडिशन केल्यानंतर हायड्रोजन कॅन्सल होताना दिसतील आणि अशा पद्धतीने आपल्याला एक नेट रिडक्शन रिॲक्शन मिळाली 1, 2, 3, 4, 5, 6 कंपोनंटमध्ये. ओके, आता आपण ॲनोडच्या या रिॲक्शनची आणि नेट रिडक्शन रिॲक्शनची ॲडिशन घेऊन सेल रिॲक्शन लिहिणार आहोत. परत एकदा ऐका. ॲनोडवरच्या या रिॲक्शनची आणि नेट रिडक्शन रिॲक्शनची ॲडिशन घेऊन आपण सेल रिॲक्शन लिहिणार आहे. काय लिहिणार आहे? सेल रिॲक्शन. नेट सेल रिॲक्शन बघा, आपण ऑक्सिडेशन ॲट ॲनोडची मागासची रिॲक्शन मी इथं लिहिलेली आहे. थोड्या वेळाने ती पिक्चरमध्ये येईल. झिंक गिव्ह Zn2 + 2 इलेक्ट्रॉन, ही ॲनोडवरची रिॲक्शन आहे. आणि कॅथोडवरची जी रिॲक्शन आहे नेट कॅथोडिक रिॲक्शन किंवा नेट रिडक्शन रिॲक्शन ॲट कॅथोड सुद्धा इकडं लिहिलेली आहे. NH4 plus 2 MnO2 plus 2 electron gives Mn2O3 plus 2 NH3 plus H2O. 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल झालेत. आणि त्याचबरोबर मग झिंक NH4 plus 2 MnO2 gives Zn2 plus Mn2O3 and H2O and 2NH3. हे सगळं दिसतं आपल्याला. ही जी रिॲक्शन आहे ही सेल रिॲक्शन आहे. ही जी रिॲक्शन आहे ही सेल रिॲक्शन आहे, कारण मी ॲनोडवरची रिॲक्शन आणि कॅथोडवरच्या रिॲक्शन दोन रिॲक्शनची ॲडिशन करून मी सेल रिॲक्शन लिहिलेली आहे. त्याचबरोबर मी बोलत होतो की अमोनियाला रिमूव्ह करणं हे सुद्धा एक टार्गेट आहे. आणि अमोनियाला रिमूव्ह करण्यासाठी म्हणून आपण NH4Clचा वापर केलेला आहे. अमोनियम क्लोराईडचा वापर आपण सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. अमोनियाला रिमूव्ह करण्यासाठी आपण झिंक क्लोराईडचा वापर करणार आहे. परत एकदा ऐका. अमोनियाला रिमूव्ह करण्यासाठी म्हणून झिंक क्लोराईडचा वापर करणार आहे. त्यासाठी आपल्याकडे Zn2 + I + 4 NH3
आणि हे एक कॉम्प्लेक्स आयन भेटले आपल्याला सोल्युबल. याच्याबद्दल अधिक माहिती घेणार आहे जेव्हा आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड नावाचं एक लेसन शिकणार आहोत. तत्पूर्वी फक्त एवढंच सांगू इच्छितो की रिॲक्शन लक्षात ठेवा. Zn2 प्लस 4NH3 ही कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स आयन लिहायची एक पद्धत आहे. ती पद्धत मी तुम्हाला नवीन जेव्हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड नावाचं लेसन शिकवणार आहे त्यावेळेस बोलणार आहे. हे कॉम्प्लेक्स आयन आहे आणि कॉम्प्लेक्स आयन सोल्युबल आहे. परत एकदा आपण रिवाइज करूया. आपण जे बघितलंय, जे बोललोय त्याच्यावर. तो मला रिमूव्ह करायचा होता म्हणून मी या एंडला तुम्हाला H2 प्लस 2MnO2 गिव्स Mn2O3 प्लस H2O अशा पद्धतीने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्याला इथे हायड्रोजनचं ऑक्सिडेशन करून वॉटर मिळाले असं मी सांगितलंय. मग ही एक रिॲक्शन कॅथोडची आणि ती दुसरी रिॲक्शन कॅथोडची अशी दोघांची मिळून मी एक नेट रिडक्शन रिॲक्शन ॲट कॅथोड रिप्रेझेंट केली आहे. आणि ही ॲनोडची रिॲक्शन आणि ही कॅथोडची रिॲक्शन मिळून मी एक नेट रिॲक्शन लिहिलेली. ही नेट सेल रिॲक्शन आहे. शेवटच्या टप्प्यात मी सांगायचा प्रयत्न केला की झिंकला पण रिमूव्ह करायचा, अमोनियाला रिमूव्ह करायचा प्रयत्न केला आपण बाय युझिंग झिंक आयन, जो आपल्याला झिंक क्लोराईड पासून मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला एक कॉम्प्लेक्स आयन भेटणार आहे. त्याची लिहायची पद्धत आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड या लेसनमध्ये बघणार आहोत. अशा प्रकारे सर्व गोष्टी ड्रायसेल बद्दलच्या क्लिअर झाल्यात. आता ड्रायसेलचे युजेस बघू आणि अजून एक ड्रायसेलचे एक छोटी नोटिफाय करूया. चला बघूया युजेस ऑफ ड्रायसेल. ड्रायसेल यूज्ड ॲज ए सोर्स ऑफ पॉवर इन फ्लॅशलाइट्स, पोर्टेबल रेडिओज, टेप रेकॉर्डर्स, क्लॉक्स अँड सो फोर्थ. परत एकदा ऐका. ड्रायसेल वापरले जातात ॲज ए सोर्स ऑफ पॉवर. मी परत एकदा सांगतो, ड्रायसेल हा एक प्रायमरी व्होल्टाईक सेल आहे आणि तो व्होल्टाईक सेल आहे म्हटल्यानंतर इट इज यूज्ड फॉर जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी, जनरेटिंग पॉवर. आणि म्हणून ड्रायसेल इज यूज्ड ॲज ए सोर्स ऑफ पॉवर इन फ्लॅशलाइट्स, पोर्टेबल रेडिओज, टेप रेकॉर्डर्स, क्लॉक्स अँड सो फोर्थ. अजून एका गोष्टीवरती मला बोलायचं आहे. आपल्याला अल्कलाइन ड्रायसेल बद्दल मी थोडी माहिती देतो. अल्कलाइन ड्रायसेलमध्ये आपण अल्कलीचा वापर करणार आहोत. आपण जे अमोनियम क्लोराईडची जी पेस्ट वापरली त्याच्यामुळे अमोनियम क्लोराईडमधला जो अमोनियमचा पार्ट आहे त्याने आपल्याला H+ दिला, विच इज ॲसिडिक इन नेचर. आणि त्या H+मुळे झिंक जो आहे तो लवकर करोड होतो. आणि तो लवकर करोड झाल्या म्हणजे रस्टिंग झाल्यामुळे सेलचा जो लाईफस्पॅन आहे तो शॉर्ट होतो. म्हणून आपण NH4+, आता NH4+ आला कोणाकडनं तर अमोनियम क्लोराईडकडनं, म्हणजे NH4Cl कडनं. म्हणून आपण NH4Clच्या ऐवजी आपण सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे इलेक्ट्रोलाइट म्हणून वापरतो आणि त्यापासून आपल्याला अल्कलाइन ड्रायसेल मिळतो. ओके, त्यापासून आपल्याला अल्कलाइन ड्रायसेल मिळतो. म्हणजे अल्कलाइन ड्रायसेलमध्ये आपण अमोनियम क्लोराईडला रिप्लेस करणारे सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईडनी. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. असं होत नाही की KOH किंवा NaOH वापरल्यामुळे करोजन थांबणार नाही, पण ते अमोनियम क्लोराईडच्या केसमध्ये ज्या रेटनी होतं त्याच्यापेक्षा अल्कली वापरल्यानंतरचा रेट कमी असतो. म्हणून अल्कलाइन ड्रायसेल हे तयार केले जातात. आता आपण सेकंडरी व्होल्टाईक सेल बघणार आहोत आणि त्यातलं एक्झाम्पल बघणार आहोत ज्याचं नाव आहे लेड स्टोरेज बॅटरी किंवा लेड ॲक्युम्युलेटर. फार महत्त्वाचं आर्टिकल आहे. का सगळ्यांना कळलं आहे? कारण सेकंडरी व्होल्टाईक सेल आहे आणि जेव्हा मी सेकंडरी व्होल्टाईक सेलबद्दल बोलतो त्यावेळेस डिस्चार्जिंग ॲज वेल ॲज रिचार्जिंग अशा दोन्ही गोष्टी येणार आहेत. आपण जे
ड्राय सेलचं आर्टिकल बघितलं, त्याच्यामध्ये फक्त डिस्चार्जिंगच्याच रिॲक्शन होत्या. पण आता इकडे डिस्चार्जिंगवरून आपलं रिचार्जिंगकडे पण जायचं आहे. पण त्यासाठी एक सिंपल टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे. बघूया सेकंडरी व्होल्टाईक सेल आणि त्याचं एक्झाम्पल लेड स्टोरेज बॅटरी उर्फ लेड ॲक्युम्युलेटर.